नमस्कार. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. आता सर्वांना डिसेंबरचा हप्ता कधी येणार याची जी आहे तर ती उत्सुकता लागलेली आहे. त्याचबरोबर शासन निर्णयाची काही अपडेट आलेली आहे का, शासन निर्णय हा का जाहीर झालेला नाही किंवा जाहीर झालेला आहे का, मंत्रालयामध्ये यासाठी काही हालचाली चालू आहेत का, याच सर्व विषयांवर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्याला डिसेंबरचा महिना हवा असेल, म्हणजेच डिसेंबरचा हप्ता हवा असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारी सर्व पुढील माहिती म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. चला तर आता वेळ न गमावता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, बऱ्याच लाभार्थ्यांकडून मला फोन आलेले आहेत की सर, संजय गांधी निराधार योजना याविषयीचे अपडेट तुम्ही का देत नाही आहात. तर तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्याच योजनेविषयी जे आहे तर ते आम्ही काम करत होतो आणि त्या कारणामुळे तुम्हाला आता काही दिवस व्हिडिओ पाहायला मिळालेले नाही. तर बघा, काही प्रमाणात याची कारवाई जी आहे तर ती केली जात आहे. मंत्रालयामध्ये देखील वेगवेगळी कामं या योजनेशी संबंधित केली जात आहे आणि आम्ही देखील काही अपडेटेड लिस्ट ज्या आहेत तर त्या अपडेट केलेल्या आहे. म्हणजे ज्या नोव्हेंबरच्या याद्या होत्या, तालुक्यांच्या याद्या असेल, लाभार्थ्यांच्या नावाच्या याद्या असेल, तर त्या आम्ही पुन्हा रीचेक केलेल्या आहे. तर ही सर्व कामे चालू असल्याच्या कारणामुळे काही दिवसांपासून व्हिडिओ जो आहे तर तो आपल्यापर्यंत येत नव्हता. तर बघा, आज महत्त्वाची माहिती आपण ही जाणून घेणार आहोत की डिसेंबरचे महिन्याचे पैसे जे आहे तर ते कधीपासून वाटपाला सुरुवात होणार आहे. आता कधीपासून वाटपाला सुरुवात होणार आहे याची माहिती जाणून घेण्याच्या आधी आपण तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया आणि व्हिडिओच्या शेवटी जे आहेत ते आपण डिसेंबरचे पैसे कधी येणार आहेत ते जाणून घेणार आहोत. कारण पैसे तर येतीलच, परंतु लाभार्थ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत तर ते त्याचे उत्तर देणं बंधनकारक आहे. चला आता वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया, म्हणजे तुमच्या प्रश्नांना आपण आता उत्तरे देऊया. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे निलेश बगाडे यांचा पहिला प्रश्न आहे. ते दौंड तालुक्यातून बोलत आहेत. ते विचारतात, सर मी दिव्यांग आहे, मला 2 महिने झाले फक्त 1500 रुपये मिळत आहे, 2500 रुपये कधी मिळेल. तर बघा, आता नवीन अपडेट जी आहे तर ती संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांमध्ये करण्यात आलेली आहे. काय अपडेट आहे ती आपण सविस्तर उद्या तुम्हाला सांगणार आहोत, कारण यावरती आज सध्याला काम चालू आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे, त्यामुळे उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील जे आहे निलेशजी तो व्हिडिओ पहा, तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला पैसे जे आहे तर ते कधी येणार आहे किंवा कसे येणार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. पुढील जो प्रश्न आहे अनिल गोरे यांचा प्रश्न आहे. मला वाटतं त्यांचा बराचदा आपल्याला प्रश्न आलेला आहे. असे बरेच लाभार्थी आहेत ज्यांचे प्रश्न वारंवार येत असतात, परंतु वेळेच्या अभावामुळे ते घेणं शक्य होत नाही. साहेब, माझं डबल ॲप्लिकेशन झालेलं चुकीने, पण मी ते स्वावलंबन वेबसाईटवर विड्रॉ ॲप्लिकेशनची प्रोसेस करून ते बंद केलं आहे. ओके, पण ते ॲप्लिकेशन सिस्टीममधून पूर्ण जाईल का मला सांगा. अनिलजी, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमचं जे ॲप्लिकेशन आहे म्हणजे दिव्यांग कार्डचं जे ॲप्लिकेशन आहे तर ते तुम्ही डबल केलेलं होतं, राईट, आणि आता तुम्ही विड्रॉ ॲप्लिकेशन केलेलं आहे. तर बघा, विड्रॉ ॲप्लिकेशन केलेलं आहे तर अत्यंत चांगलं काम तुम्ही जे आहे तर ते केलेलं आहे, परंतु ते सिस्टीममधून जाण्यासाठी बघा, तुम्ही विड्रॉ केलं हे चांगलं झालं, त्यामध्ये रिझन तुम्ही लिहिलं असेल की माझ्याकडे पहिलंच UDID कार्ड आहे, असं जे काही तुम्ही रिझन लिहिलेलं असेल तर ते रिसीट तुमच्याकडे राहू द्या. त्याची जे रिसीट मिळते रिसीट डाउनलोड करा आणि ती राहू द्या. आणि त्यानंतर जर 15 ते 20 दिवसांनी ते ॲप्लिकेशन डिलीट झालेलं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, संबंधित विभागामध्ये, आता कोणता विभाग, ते ॲप्लिकेशन ज्या विभागासाठी तुम्ही भरलेलं होतं, म्हणजे ज्या हॉस्पिटलसाठी तुम्ही भरलेलं होतं त्या विभागाच्या डेस्कवरती जायचं आहे तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यांना सांगायचं आहे मी विड्रॉ ॲप्लिकेशन केलेलं आहे, माझं ॲप्लिकेशन कृपया तुमच्या सिस्टीममधून डिलीट करा, असा त्यांना हँड रिटन अर्ज तुम्ही देऊ शकता किंवा मग तुम्ही त्यांच्याकडे जाऊन भेटू शकता. तर त्यांना अर्ज घेऊन जा आणि त्यांना सांगा की प्रश्न असा आहे, माझं असा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे,
तर निश्चितच 8 दिवसाच्या आत, म्हणजे तुम्ही त्यांना भेटल्यानंतर 8 दिवसाच्या आत ते डिलीट होईल. सुरुवातीला तुम्ही 15 ते 20 दिवस वाट बघा आणि जर नाही झालं तर त्यांना भेटायला जा आणि मी जी प्रोसेस सांगितली ती करा. तर आशा करतो अनिल गोरेजी तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते तुम्हाला मिळालं असेल. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे संगीता जुनगरे, यवतमाळ या विभागातून आहे. त्यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. सर, माझी वहिनी सिकल सेल ग्रस्त आहे. त्यांना या महिन्यात 1500 ऐवजी फक्त 600 रुपये मिळाले आहे. असं का बरं झालं आहे? यवतमाळवरून संगीता जुनगरे. तर बघा संगीताताई, अत्यंत महत्त्वाचा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही सिकल सेल ग्रस्त तुमची वहिनी किंवा आहेत असं तुम्ही विचारलेलं आहे. तर असं का झालेलं आहे? तर यामागे काही वेगवेगळी कारणं असू शकतात आणि निश्चित आहे ही कारणं. एकतर तुम्ही कुठल्या तरी आणखी योजनेचा लाभ घेत आहात, जी योजना DBT पोर्टलला म्हणजे तुमच्या आधार कार्डला लिंक आहे आणि त्या योजनेअंतर्गत ती केंद्र सरकारची असू शकेल किंवा ती राज्य सरकारची असू शकेल. त्या योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे मिळालेले असावे. ठीक आहे. आणि त्या कारणामुळे तो डेटा जो आहे तर तो डेटा हे झालेला आहे, त्यांच्याकडे मॅच झालेला आहे. आणि ज्या योजनेमधून तुम्हाला 900 रुपये मिळाले असतील, या आधीच्या योजनेमधून कुठल्या तरी एका योजनेचे 900 रुपये तुमच्या खात्यात आलेले असेल आणि ती योजना, आता सर्व योजनांची मी लिस्ट सांगणार नाही, तर बऱ्याच योजना आहेत तशा, तर त्या योजनेमधून तुम्हाला 900 रुपये आले आणि या महिन्यामध्ये आता तुम्हाला फक्त 600 रुपये आले. तर हा एक असा प्रश्न आहे, म्हणजे असा घोळ आहे की तुम्ही दुसऱ्या योजनेतून कुठून तरी लाभ घेतलेला आहे. आता तुम्हाला ते माहिती नसेल, परंतु होऊ शकेल दुसऱ्या अकाउंटमध्ये वगैरे कुठेतरी पैसे आले. तर तुम्ही हे एकदा सुनिश्चित करा की तुमची आणखी कुठली योजना चालू आहे जी तुमच्या आधार कार्डला लिंक आहे. ह्या सर्व गोष्टी यामुळे झालेल्या आहेत की आधार कार्डला प्रत्येक डॉक्युमेंट्स लिंक असल्यामुळे ही जी समस्या आहे तर ती तुम्हाला आलेली आहे. ठीक आहे. आणि जर असं काही नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. माझा नंबर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप ग्रुप आहे तिथे मिळेल आणि तिथे ॲडमिनला तुम्ही संपर्क साधा. आम्ही तुम्हाला हवी ती मदत करू. जर असं नसेल तर, आणि हे एकदा चेक करा आणि त्यानंतर संपर्क साधा. लगेचच व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ग्रुप जॉईन करून लगेचच मेसेज करू नका. पहिले तुम्ही चेक करा, न झाल्यास आमच्याशी संपर्क साधा. ठीक आहे. पुढील प्रश्न भागवत सोनार आपल्याला विचारतात की सर, कधीपासून बसमध्ये प्रवास फ्री होणार आहे? तर बघा, बसची माहिती जी आहे, बस संबंधित व्हिडिओ, MSRTC संबंधित व्हिडिओ, इतर योजनांशी संबंधित व्हिडिओ लवकरच आपण प्रसिद्ध करणार आहोत. त्यामुळे तुम्ही त्या व्हिडिओजला जे आहे तर ते पुढे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मनामध्ये देखील संजय गांधी किंवा इतर कुठल्याही योजनाशी संबंधित काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा. त्या प्रश्नांची उत्तरे आम्ही 100% तुम्हाला देऊ. ठीक आहे. पुढील जो प्रश्न आहे मुलचिरा म्हणजेच गडचिरोली या दुर्गम भागातून आहे. धर्मराज दुरंगे असं त्यांचं नाव आहे. ते विचारतात, मुलचेरा तालुक्याचे पैसे नाही जमा झाले, माहिती खोटी तर नाही ना? खोटी तर सांगत नाही ना? तुम्ही 6000 रुपये अकाउंटमध्ये जमा झाले तरच खरं समजायचं. गोष्ट खरी आहे की अफवा आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की अकाउंटमध्ये 6000 रुपये जमा होतात. एखाद्या व्हिडिओचे थंबनेल बघून तुम्ही जर त्यावरती क्लिक करत असाल तर त्या व्हिडिओमध्ये आशय काय आहे, त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे ते काळजीपूर्वक ऐकत चला. कारण वरती जर 6000 लिहिलेलं असेल तर तुम्हाला 6000 जमा होतीलच असं नाही. त्या व्हिडिओमध्ये एक्झॅक्टली माहिती काय आहे ते पाहत चला. ठीक आहे. तर मला वाटतं तुम्ही असा प्रश्न विचारताय की 6000 रुपये जमा झाले नाही आहे. तर 6000 रुपयाचा मॅटर असा आहे की कुणालाच जमा झालेले नाही आणि बरेच लाभार्थी दररोज व्हिडिओ पाहतात आणि त्यांच्यामुळे त्यांना ती माहिती आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. आणि जे काही 6000 रुपयाचे प्रश्न ज्या लाभार्थ्यांनी विचारलेले असेल त्यांना सर्वांना सांगू इच्छितो की कुणालाही 6000 जमा झालेले नाही. ती वाढ नंतर होणार आहे. आधी तुम्हाला नोव्हेंबरचे, डिसेंबरचे आणि ज्या लाभार्थ्यांना 2500 आहेत त्यांना तेच मिळणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर 6000ची गोष्ट आपण करूया. त्याविषयीची देखील माहिती देणार आहोत की त्याची काही प्रोसेस आहे का किंवा त्याची प्रोसेस कुठपर्यंत आहे. बैठक झालेली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काही केलेलं आहे का, ती देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत. आता महत्त्वाची माहिती आपण जसं मी सांगितलेलं होतं की शासन निर्णयाचं काय, त्यानंतर
आता एक्झॅक्टली तुम्हाला डिसेंबर महिन्याचे पैसे कधीपासून येण्यास सुरुवात होणार आहे, तर बघा अजून देखील म्हणजे आज आहे 2 डिसेंबर आणि आजपर्यंत तरी अद्यापही सरकारने शासन निर्णय जो आहे तर तो जारी केलेला नाही. याआधी तुम्हाला माहिती आहे की महिन्याच्या आधीच जे आहे तर तो शासन निर्णय जारी व्हायचा 22 आणि 23 तारखेला, परंतु मागच्या महिन्यामध्ये म्हणजेच नोव्हेंबर 2025मध्ये अनुदानच 22-23 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावरती आलेले होते नोव्हेंबरचे. आता ज्यावेळेस GR येण्याची तारीख असते, डिसेंबर महिन्याचा GR येण्याची जी तारीख होती त्यावेळेस नोव्हेंबरचे पैसे आले, तर तुम्ही विचार करू शकता आता पुढील महिन्याचा GR कधी येणार. तर आम्ही माहिती घेतली असता आम्हाला असे कळाले की आता बऱ्याच लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे देखील पैसे मिळालेले नाही आहे. जवळजवळ 35 ते 38% लोक असे आहेत, म्हणजे 100पैकी 35 ते 38 लोकांना नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नाही आहे असं आमच्याकडे माहिती मिळालेली आहे. आणि या लाभार्थ्यांना कसे पैसे मिळेल किंवा यांचे डिटेल्स कुठे चुकत आहेत, यांचे डॉक्युमेंट्स चुकत आहेत का, की यांना काय इश्यू आहे ज्यामुळे पैसे मिळालेले नाही आहे, यावरती काही प्रमाणात जास्त स्पीडने नाही किंवा जास्त जोमाने काम म्हणता येणार नाही, परंतु काही प्रमाणात यावरती काम चालू आहे अशी माहिती आम्ही सर्च करत असताना आम्ही जी माहिती घेतली विभागाकडून त्यामध्ये आम्हाला मिळालेली आहे. तर त्या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स ओके झाल्यानंतर जो आहे तर तो पुढील 3 ते 4 दिवसात म्हणजेच 7 तारखेपर्यंत जे आहे तर त्याची प्रोसेस पूर्ण होईल अशी माहिती मिळालेली आहे. आणि पुढच्या 4 दिवसात याचा GR जो आहे तर तो प्रसिद्ध केला जाईल. म्हणजे 6 ते 7 तारखेपर्यंत जसे डिटेल्स ओके होतील तर लवकरच शासन निर्णय देखील प्रसिद्ध केला जाईल. त्याच्या आतमध्ये किंवा आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत, उद्या सायंकाळपर्यंत देखील GR येऊ शकेल. परंतु 7 डिसेंबरपर्यंत डॉक्युमेंट्सचे जे कामं चाललेले आहेत, आता स्पीडने म्हणणार नाही मी, ज्या त्यांच्या गतीने चाललेले आहेत तर ते पूर्ण होतील. आता पैसे कधी येणार, तर बघा पैसे तुम्हाला 15 तारखेच्या पुढे येण्याची दाट शक्यता आहे. 15 तारखेपर्यंत तरी काहीही प्रोसेस होणार नाही, त्यामुळे तुम्हाला आता वाट पाहावी लागणार आहे 15 तारखेपर्यंत, कारण आत्ताच पैसे आलेले आहे आणि आता लवकरच पैसे येणार नाही. 15 तारखेपर्यंत वाट बघा आणि त्यानंतर तुम्हाला पैसे येतील. आता याची तालुकानिहाय यादी आणि लाभार्थ्यांच्या नावांची यादी या सर्व गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आता पुढील व्हिडिओला, उद्याचा जो व्हिडिओ असेल तो खूप महत्त्वाचा असेल या पुढील व्हिडिओ, त्यामुळे तो पाहायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.